त्यांनी बहिणीला सांगितले की तुझा या संपत्तीमध्ये हिस्सा नाही आहे, वाटा नाही आहे, त्यामुळे तू ह्याच्यामध्ये वाटा घेऊ शकत नाहीस. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला हिस्सा मिळत नाही असं त्या भावानी बहिणीला सांगितलं. तर मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळत नसतो का? मी ॲडव्होकेट सुषमा तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कोणकोणत्या स्टेप्स याच्यामध्ये घेतल्या गेल्या आहेत आणि त्या कशा कशा घेतल्या गेल्या आहेत, कोणकोणती डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र लागतात याबद्दलची पूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्वतःही ऐका आणि तुम्हाला तुमच्या अशाच पद्धतीच्या जर कोणी तुमच्या ओळखीच्यामध्ये किंवा तुमच्या नातलगांमध्ये असं कोणी असेल तर त्यांना देखील हा शेअर करा, म्हणजे त्यांना ह्याची मदत मिळेल. सुमन माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की म्हणजे तिचं लग्न 25 वर्षापूर्वी झाले आणि वडिलांचं निधन झाल्यानंतर दोन्ही भावांनी शेती आणि घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि तिला सांगितलं गेलं की तुझं लग्न आता झाली आहे, तुला अजिबात हिस्सा मिळणार नाही आहे. ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा अतिशय विमनस्क अवस्थेत होती, परंतु मी तिला सांगितलं की असं काही नाही आहे, फक्त काही कागदपत्रांची मला गरज लागेल, ती मात्र तुला द्यावी लागतील. आणि त्यामुळे मी तिला कागदपत्रांची यादी दिली. आता ती आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत तर तिच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला, तिचा वारस दाखला म्हणजेच लिगल हेअर सर्टिफिकेट असतं ते, त्यानंतर तिसरं म्हणजे 7/12चा उतारा जर शेती असेल तर तो लागेल. चौथं म्हणजे म्युटेशन एंट्री, जर काही फेरफार झाला असेल त्याच्यामध्ये तर त्याची एंट्री असेल तर ती मला ती दाखवावी लागेल, त्याचे कागदपत्र लागतील. 5वं म्हणजे मालमत्तेचं जर खरेदी खत असेल किंवा मालकीची जर कागदपत्रं असतील तर ती सगळी कागदपत्रं लागतील. त्याचप्रमाणे तिचा जन्मदाखला किंवा वडिलांशी नाते सिद्ध करणारा असा एखादा पुरावा, तिचं स्वतःचं आधार कार्ड आणि ओळखपत्र, अशी ही 7 आवश्यक कागदपत्रे मी तिला सांगितली की तू घेऊन ये. आता त्या क्षणी ती माझ्याकडं फक्त एक सल्ला म्हणून घ्यायला आली होती, तिची केस मांडायला आली होती. कारण प्रत्येक पक्षकार हा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा सुरुवातीला तर त्याला काहीही माहीत नसतं. जेव्हा आपल्याशी तो म्हणजे वकिलाशी जेव्हा तो चर्चा करतो तेव्हा त्याच्यातनं मग त्याला समजतं की आपण काय काय पुढं करायचं आहे आणि म्हणूनच ते वकिलाकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी येत असतात. आता या प्रकरणात मुख्य आधार काय होता तर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 आणि विशेषतः म्हणजे 2005मध्ये त्याच्यातली दुरुस्ती. ह्या 2 गोष्टीमुळे मुलींना मुलाप्रमाणेच सहवारस म्हणजे को पार्टनर मानलं जातं आणि लग्न झाले म्हणून तिचा हक्क संपतो असं अजिबात नाही. तर कोर्टात जायच्या आधी पहिल्यांदा काय केलं असेल मी तर तिच्या भावांना कायदेशीर नोटीस पाठवली आणि त्या नोटिसीमध्ये हे नमूद केलं की सुमनचा हिस्सा तुम्ही मान्य करा, तिचा त्यामध्ये वाटा आहे. मालमत्तेची जी विभागणी आहे ती व्यवस्थित करा, तिचं नावसुद्धा त्याच्यामध्ये नोंदीत समाविष्ट करा. परंतु तिच्या भावाने काही त्या नोटिसीला समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला कोर्टात दाखल करण्याची वेळ आली आणि आम्हाला कोर्टात दावा दाखल करावा लागला. म्हणून त्यानंतर योग्य अशा दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टमध्ये पार्टिशन सूट म्हणजे वाटपाचा दावा दाखल केला. अर्थातच त्या दाव्यामध्ये जेव्हा दावा तयार झाला तेव्हा त्याच्यामध्ये सुमन ही कायदेशीर कशी वारस आहे हे सांगितलं गेलं. तिच्या वडिलांची जी मालमत्ता होती ती काय होती ते नमूद केलं गेलं. तसंच तिच्या भावांनी बेकायदेशीरपणे संपूर्ण मालमत्तेवर कब्जा कसा केला आहे ते सांगितलं आणि सुमनला तिचा कायदेशीर हक्क मिळावा, हिस्सा मिळावा यासाठी प्रार्थना केली गेली. त्यासोबतच जेव्हा दावा दाखल केला त्याच सुमारास पुरावे सगळे जे सुमननी मला आणून दिले होते ते सगळे पुरावे त्याच्यामध्ये दाखल केले. म्हणजे तिच्या वडिलांचा मृत्यू दाखला, तिचा वारस दाखला, महसूल अभिलेख असेल तर तो, मालमत्तांची जी कागदपत्रं असतील ती आणि गरज लागली तर साक्षीदारांच्या सह्याही लागतील तर आम्ही देऊ असंही नमूद केलं. जेव्हा दावा दाखल कोर्टात केला गेला त्यानंतर काही दिवसांनी न्यायालयामध्ये युक्तिवादासाठी केस ओपन झाली. आता मुख्य मुद्दा याच्यामध्ये काय होता की केवळ मुलीचं लग्न झालं म्हणून तिला वारसा हक्क नाकारता येत नाही. अर्थातच न्यायालयाने सगळे पुरावे आमचं सगळ्यांचं आर्ग्युमेंट झाल्यानंतर तपासले
सर्व पुरावे तपासल्यानंतर सुमनचा जो हिस्सा आहे तो त्यांनी मान्य केला आणि तिच्या हक्कांचे संरक्षण केले. अर्थातच यामध्ये आम्हाला काही सुप्रीम कोर्ट केसेसचा आम्हाला आधार घ्यावा लागला, कारण कोर्टामध्ये फक्त तुम्हाला तुमचं काय एव्हिडन्स आहे तेवढाच सांगून नाही भागत, तर तुम्हाला कोर्टामध्ये काही जर तुम्ही केस लॉज तुमच्याकडे असतील आणि त्याची जर प्रत सादर केली तर त्या मात्र प्रतीचा खूप उपयोग होत असतो किंवा त्या जे कोर्ट केस आपण सादर करतो त्याचा खूप उपयोग होत असतो, आपल्याला त्याचा एक आधार होत असतो. तर सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे जो विनीता शर्मा व्हर्सेस राकेश शर्मा या प्रकरणात होता. ह्यामध्ये सुद्धा सारांश असाच होता की मुलीच्या वडिलाने वंशपरंपरागत म्हणजेच ॲन्सिस्ट्रल मालमत्तेमध्ये हिस्सा मागितला. तो हिस्सा मागितल्यानंतर विरोधी बाजूंनी असा युक्तिवाद केला की वडील 2005 पूर्वीच गेले, त्यामुळे मुलीला हक्क मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळला. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होता, तर मुलगी जन्मतःच को-पार्सनर असते. मुलीचा हक्क हा जन्मापासून असतो, म्हणून वडील त्यावेळेला जिवंत असणे गरजेचे नाही. मुलगी आणि मुलगा यांना समान हक्क 2005च्या कायद्याने, ज्या कायद्यात दुरुस्ती झाली आहे त्या दुरुस्तीच्या नवीन कायद्याने दिलेला आहे, त्यामुळे तो डावलला जात नाही आणि जाणार नाही. आता संबंधित काय आहे, तर कलम सेक्शन 6 हिंदू सक्सेशन ॲक्ट ह्याखाली हा जो बदल झालेला आहे त्याप्रमाणे मुलीला तिचा वारसा हक्क मिळतो आणि मिळालाच पाहिजे. तर इथे तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की अजूनही अनेक महिलांना असं सांगितलं जातं की तुझं लग्न झालं आहे, आता तुझा हक्क संपला, तू माहेर सोडलं आहेस, त्याच्यामुळे तुझ्या आता माहेरच्या कुठल्याही गोष्टीत तू दखल घ्यायची नाहीस आणि तुझा तो अधिकार पण नाही. आता जर वडील नाहीच आहेत तर तुला हिस्सा कुठून द्यायचा आणि का द्यायचा. परंतु काहीही कारण असलं तरी सुप्रीम कोर्टाने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुलीचा हक्क हा तिचे वडील त्या कायद्याच्या वेळेला जिवंत होते की नव्हते याच्यावर नसून तिचा हक्क हा जन्मापासूनच आहे. मुलीचा हक्क मुलाच इतका समान वाट्याचा आहे. त्यामुळे म्हणूनच हा इतका प्रसिद्ध निर्णय झाला आहे की महिलांच्या वारसा हक्कावरील हा व्हिडिओ मला मुद्दाम विश्वासाने बनवावासा वाटला की ज्यामुळे ज्या महिलांना असं वाटत आहे की त्यांना हक्क मिळणार नाही किंवा त्या मनामध्ये सगळं दाबून बसतायत की नाही आता आपल्याला मिळणार नाही, किंवा ही एक समज त्यांनी करून घेतली असेल महिलांनी की नाही आता आपलं लग्न झालं आहे, आपलं माहेर सुटलं आहे आणि आता आपल्या वडिलांच्या किंवा माहेरच्या कुठल्याच गोष्टीत आपला हक्क नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही अगदी एखाद्या वकिलाकडे जाऊन कायदेशीर सल्ला घेऊ शकता आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही वागू शकता. इथे मी आत्ता जे मुद्दे सगळे सांगितलेले आहेत अशाच प्रकारचे केस जर सेम तुमच्या बाबतीत असेल तर तुम्हाला हे सगळं करता येईल. परंतु प्रत्येक केस ही वेगवेगळी असते, परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे त्याप्रमाणे ती केस असेल असं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये काय काय आणखीन आवश्यकता लागतील ते सांगता येत नाही. परंतु ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये किंवा आत्ताच्या केसमध्ये मी व्हिडिओमध्ये जे केसचं मी सांगितलेलं वर्णन आहे त्याप्रमाणे तुमची केस बसत असेल तर मात्र तुम्ही ही आवश्यक ती कागदपत्र प्लस तुमच्या वकिलाचा कायदेशीर सल्ला जरूर घ्या. आणि अर्थातच तुम्हाला ह्या व्हिडिओमधली माहिती मी व्यवस्थित देऊ शकले आहे असं जर वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्यांना, तुमच्या गरजूंना किंवा नातलगांमध्ये ज्यांना गरज आहे त्यांना हा नक्की शेअर करा. गरज नसलेल्यांनाही शेअर करा, म्हणजे कायद्याची माहिती ही सगळ्यांना माहीत होणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच कायदा असतो. तेव्हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.